आज आपण भारतातल्या एका अशा मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात खूप रहस्य दडले आहेत आणि ते मंदिर म्हणजे जगन्नाथपुरी मंदिर. पण प्रश्न असा येतो की या मंदिराबद्दल जे रहस्य सांगितले जातात त्यामागेही काही विज्ञान आहे का? नेमकं या मंदिराचा इतिहास काय आहे? हे मंदिर फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक केंद्र नसून चमत्कार आणि विज्ञानाचा अनोखा संगम आहे. चला तर मग सुरू करूया. जगन्नाथपुरी मंदिर हे भगवान विष्णूंचे अवतार असलेले श्रीकृष्णाचं प्रमुख केंद्र आहे. येथे भगवान जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्या लाकडी मूर्तीची पूजा केली जाते. आणि या मंदिराचा इतिहास ना खूप इंटरेस्टिंग आहे. भारतीय संस्कृती जपणारा आहे. सुरू करूया एका कथेपासून. इंद्रद्रयुम्न नावाचा एक राजा होता आणि तो भगवान विष्णूंचा परमभक्त होता. त्याच्या स्वप्नात एके रात्री भगवान विष्णू आले आणि त्यांनी सांगितलं की तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर समुद्रकिनारी जा आणि माझी मूर्ती शोध. राजा मूर्तीच्या शोधात असताना त्याला एक चमकणारं लाकूड दिसलं आणि त्याने ते विश्वकर्मा देवाला दिलं आणि सांगितलं की यापासून मूर्ती बनव. विश्वकर्मा देवाने एक अट घातली की मला एकट्याने काम करू द्या, कोणीही मध्ये येणार नाही. आणि राजाच्या उत्सुकतेमुळे तो मध्येच आत गेला आणि त्या मूर्त्या अपूर्ण राहिल्या. म्हणून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींना हातपाय नाहीयेत, पण तरीही त्या मूर्तींमध्ये दैवी शक्ती आहे. काळ हा पुढे सरकला. इसवी सन 1112च्या सुमारात गंगवंशाचा राजा अनंतवर्मन चोडगंगदेव यांनी पुरीत एक भव्य मंदिर बांधलं, ज्याचं उंच शिखर आणि सुदर्शन चक्र आजही आकाशाला भिडतंय. 13व्या ते 17व्या शतकात मंदिरावर अनेक आक्रमण आणि संकटे आल्या, पण पुजारींनी आणि भक्तांनी मंदिर जपलं. 18व्या शतकात मराठ्यांनी ओडिसा जिंकली आणि रघुजी भोसले यांनी मंदिराला जमिनी दान दिल्या. 19व्या शतकात ब्रिटिशांनी मंदिरावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला, पण भक्तांचा विरोध पाहून मागे हटले. आणि तेव्हाच जगरनॉट हा इंग्रजी शब्द आला, रथयात्रेच्या ताकदीवरनं. किती अद्भुत ना. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये मंदिराचं व्यवस्थापन हे गणपती राजा आणि ओडिसा सरकारकडे आलं. 1955 मध्ये मंदिराच्या परंपरा जपल्या गेल्या आणि 2016 मध्ये पुरी हेरिटेज कॉरिडॉर या प्रकल्पाने मंदिर परिसराला एक नवीन रूप दिलं. आजही लाखो भक्त रथयात्रेत भगवान जगन्नाथांना भेटायला येतात आणि हे मंदिर भारतीय संस्कृतीचं जिवंत चित्र आहे. आणि हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुरीचं हे जगन्नाथ मंदिर 4 धामांपैकी एक आहे. तुम्हाला जर 4 धामांपैकी अजून माहिती हवी असेल तर मी त्याचा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकता. पण पुढे जाण्याआधी तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणे हे तुमच्यासाठी फ्री आहे, पण ते माझ्यासाठी खूप मूल्यवान आणि महत्त्वाचं आहे. त्याने मला खूप सारं मोटिवेशन मिळतं. जगन्नाथपुरी मंदिराचे रहस्य आणि त्या रहस्यांमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिले रहस्य. मंदिराच्या शिखरावरील ध्वज हा वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो असं सांगितले जातं. मग असं का होत असणार? यामागे काय विज्ञान आहे? तर मंदिराचं स्थानिक हवामान आणि वाऱ्याचा प्रवाह याचा परिणाम असू शकतो. पुरी हे समुद्रकिनारी असल्यामुळे तेथील वारा आणि हवेचा दाब यांचं संयोजन एका अनोख्या प्रकारे कार्य करू शकतं. आणि मंदिराच्या शिखराची रचना आणि उंची यामुळे वाऱ्याचा प्रवाह बदलतो आणि ज्यामुळे ध्वज हा उलट्या दिशेने फडकत असल्याचा भास होऊ शकतो. पण याबद्दल पूर्ण वैज्ञानिक संशोधन उपलब्ध नाहीये. दुसरे रहस्य असं सांगितले जातं की या मंदिराच्या शिखरावर असलेलं सुदर्शन चक्र ही कोणत्याही ठिकाणाहून पाहिल्यावर ते समोरच दिसतं. यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तर या मंदिराचं आर्किटेक्चर किंवा बांधकाम आणि सुदर्शन चक्राची रचना अशी आहे की ऑप्टिकल इल्युशन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम होतो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपला मेंदू आणि डोळे यांना एखादी वस्तू किंवा परिस्थिती ही वेगळ्या पद्धतीने दिसते, पण ती प्रत्यक्षात वेगळी असते. आणि या मंदिराच्या 215 फूट उंचीवर असलेले ते सुदर्शन चक्र हे कोणत्याही दिशेने पाहिल्यावर ते समोर असल्याचा भास होतो. याला पर्स्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणता येईल. तिसरे रहस्य. मंदिराच्या आजूबाजूला समुद्र आहे, पण मंदिरात गेल्यानंतर लाटांचा आवाज ऐकू येत नाही आणि सूर्यास्तानंतर हा आवाज पुन्हा ऐकू येतो असं स्थानिक लोक सांगतात. यामागचं विज्ञान पाहिलं तर ध्वनीशास्त्र आणि मंदिराच्या रचनेचा परिणाम असू शकतो. मंदिराच्या भिंती या साऊंड ऑब्झर्विंग किंवा ध्वनी शोषून घेणाऱ्या असू शकतात. यामुळे बाहेरचा आवाज कमी होतो. तसंच दिवसाच्या वेळेला हवामानाचा दाब आणि तापमान यामुळे ध्वनीचा प्रसार कमी होऊ शकतो आणि सूर्यास्तानंतर हवेच्या बदलामुळे लाटांचा आवाज हा स्पष्ट होऊ शकतो. चौथं रहस्य असं की या मंदिराच्या स्वयंपाकघराचं आश्चर्य म्हणजे स्वयंपाकघरात प्रसाद बनवताना मातीच्याच भांड्यांचा वापर केला जातो आणि विशेष म्हणजे अन्न शिजवताना 7 भांडे एकमेकांवर ठेवले जातात आणि सगळ्यात वरच्या भांड्यातलं अन्न हे आधी शिजतं आणि मग खालच्या भांड्यातलं अन्न शिजतं.
यामागे हीट ट्रान्सफर म्हणजेच उष्णता वहनाचं तत्व कार्यरत असू शकतं. मंदिरातल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक चुली आणि भांड्यांची रचना अशी आहे, उष्णता ही वरच्या भांड्यापर्यंत जलद पोहोचते आणि आणि वरच्या भांड्यातलं अन्न हे कमी असल्यामुळे ते आधी शिजतं आणि मग खालच्या भांड्यातलं अन्न शिजतं. आणि विशेष म्हणजे या मंदिरातला महाप्रसाद हा कधीही कमी पडत नाही किंवा संपत नाही असे मानले जाते. हजारो मध्ये भक्त येतात, पण तो नेहमीच पुरेसा असतो. आणि असंही म्हटलं जातं की हा जो महाप्रसाद बनतो हा अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने बनत असतो. अजून एक रहस्य असं सांगितलं जातं की या मंदिराच्या भिंतींमध्ये चुना किंवा सिमेंट नाहीये, तरी शतकानुशतके हे मंदिर उभे आहे. यामागे भारतीय प्राचीन बांधकामात दगडांना एकमेकांशी जोडण्यासाठी विशिष्ट तंत्रे वापरली जायची, जसे की इंटरलॉकिंग स्टोन आणि नैसर्गिक चिकट पदार्थांचा वापर केला जात असे. मंदिराच्या दगडांना अचूक कापून ते एकमेकात बसवले गेले आहेत, त्यामुळे मंदिराच्या भिंती ह्या खूप मजबूत आहेत. आणि मंदिर हे समुद्रकिनारी असल्यामुळे दगडाची निवडही काळजीपूर्वक केली गेली असावी. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्त्या या लाकडाच्या आहेत आणि या मूर्तींचं रहस्य म्हणजे या मूर्तींमध्ये ब्रह्मपदार्थ म्हणजेच पवित्र तत्व आहे असे मानले जाते. प्रत्येक 12 किंवा 19 वर्षांनी हिंदू पंचांगानुसार नवकळेवर नावाची एक प्रक्रिया केली जाते. यामध्ये जुनी मूर्ती बदलून नवीन मूर्ती स्थापित केली जाते. ही प्रक्रिया अत्यंत गुप्त आणि पवित्र आहे आणि यावेळेस मंदिरही बंद ठेवले जाते आणि ही प्रक्रिया आजही रहस्यमय आहे. रथयात्रा ही जगन्नाथ मंदिराची ओळख आहे आणि या रथयात्रेत कधी कधी रथ स्वतःहून हलतो असं भक्तांचं म्हणणं आहे. पण वैज्ञानिक याला सामूहिक शक्ती आणि रथाच्या रचनेमुळे होणारा गतीचा भास मानतात आहे आणि ही रथयात्रा सामाजिक एकतेचं प्रतीक आहे. जसं की मी सांगितले, जगन्नाथ हा इंग्रजी शब्द रथयात्रेवरून आलाय. तुम्हाला याचा मीनिंग माहिती आहे का? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली तेही मला सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.